नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. समाज प्रगतीच्या गप्पा मारतो, समानतेच्या घोषणा देतो, पण अजूनही काही जणांना स्वतःची अस्तित्व आणि स्वतःची ओळख करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आज आहे आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यमानता दिवस आणि हा दिवस म्हणजे केवळ सेलिब्रेशन नाही, तर समाजाचा आरसा आहे. आज कोल्हापूरच्या रस्त्यावर जागृतीची हाक दिली जाते. ही हाक आपल्या मनापर्यंत कितपत पोहोचते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यमानता दिवस आहे. काय सांगाल याबद्दल? आज रस्त्यावरची लढाई लढत असताना जनजागृती रस्त्यावरती झाली पाहिजे. यामुळे आम्ही आज ज्यांनी ज्यांनी तृतीयपंथी समुदायासाठी चांगलं यश दिलं, योगदान दिलं किंवा त्यांचा लढा असेल, त्यांनी आतापर्यंत या समाजासाठी जे काही दिलेलं आहे त्या सगळ्याचं एक कुठंतरी पुन्हा त्याची दृश्यमानता म्हणजे त्या दिवशी त्या सर्वांची आठवण काढून त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या दिवशी केलं जातं. तर आज कोल्हापुरामध्ये आम्ही आज ज्या छत्रपती तारा राणी ज्या आपल्या करवीर संस्थापिका आहेत, तर त्यांच्या माध्यमातून या करवीर संस्थानाची सुरुवात झाली. तर आज त्यांच्यापासूनच आम्ही या कोल्हापूरमध्ये काहीतरी एक नवा बदल घडला पाहिजे आणि ह्या पारलिंगी समुदायाला समाजाने स्वीकारणं म्हणजे फक्त असं नाही की तुम्ही आज येता हे करता. एक माणूस म्हणून जो काही भेदभाव केला जातो, जो काही हिंसाचार घडतो, तो सगळा कमी करून आम्हालाही मनुष्य म्हणून स्वीकारून या समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाजाने संधी द्यावी, यासाठीचा आजचा हा कार्यक्रम आपण सायबर कॉलेजच्या या ठिकाणी भोसले सर असतील, आमच्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, पूनम सोळगावकरजी असतील, त्यानंतर आमच्या सहकारी सुहासिनी आळवेकरजी, अंकिता आळवेकरजी या ठिकाणी आहेत, तसेच आपल्या विविध माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत या ठिकाणी. आज आम्हाला खूप बरं वाटतं की मला वाटतं की समुदाय व्यतिरिक्त इतर लोकांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शवून या ठिकाणी एक सामाजिकतेचा संदेश दिलेला आहे. या दिवशी सांगायचं असं म्हटलं तर जसं स्त्री पुरुष समानता म्हणून आजपर्यंत आपल्या समाजामध्ये रुजवण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे किंवा होत आहे, त्याच पद्धतीने स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी हे सुद्धा समाजाचे एक घटक आहेत आणि यांना सुद्धा समानतेची एक वागणूक मिळावी यासाठी नेहमीच समाजातील काही विविध घटक आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि ते आमच्यासाठी काम करत आहेत. तर आम्हाला आनंद वाटतोय आणि अभिमानी आहे की असेही काही लोक आमच्याबरोबर सुद्धा काम करायला इच्छुक आहेत. आज समाजाचा विरोध जुगाडून सुद्धा बरीचशी लोक आमच्याबरोबर येत असतात. त्याचंच एक प्रमुख उदाहरण म्हणजे सायबर कॉलेजचे भोसले सर असतील किंवा पूनम सोळगावकर मॅडम असतील. आज विविध प्रकारचे लोक आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की कोल्हापूरमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने लोकांनी आमच्याशी जोडून सहभागी होऊन आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आम्ही येत आहे तर आम्हाला साथ द्यावी. एवढंच. साथ द्यावी म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे? जसं आपण आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की स्त्री पुरुष समानता आहे, तर त्या पद्धतीनेच आपण बघत असाल तर विविध रोजगार असतील किंवा कौशल्य विकास असेल, नोकरी असेल, काही बऱ्याचशा गोष्टी जसं आपण महिलांना संधी दिली आजपर्यंत, तशीच तृतीयपंथींना सुद्धा संधी द्यावी. शिक्षण, रोजगार, नोकरी सगळ्या ह्याच्यामध्ये आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करावं हीच एक अपेक्षा आहे. अच्छा, तर तुम्ही बाहेर नोकरी वगैरे किंवा इतर ठिकाणी वावरताना कोणता भेदभाव होतोय अशी जाणीव तुम्हाला होती? हा, भेदभाव होतच असतो. तर इतर ठिकाणी तर बघा, शिक्षणाच्या ठिकाणी असेल किंवा नोकरीच्या ठिकाणी असेल तर अजून प्रामुख्याने म्हटलं तर वेगळं असं शौचालय नाही. सगळ्यात महत्त्वाचं एक प्रॉब्लेम म्हटलं तर शासनाने आणि महानगरपालिकेच्या अंडर जे काही असेल तर तिथं विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जिथं जास्त प्रमाणात रोष आहे, पब्लिक आहे, तिथं त्या ठिकाणी एक सार्वजनिक शौचालय असावं तृतीयपंथींच्यासाठीचं आणि भेदभाव नसावा. जे आतापर्यंत होत होतं आता थोडा कमी होत आहे, पण इथून पुढे सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की इथून पुढे नसावा. सर, आज तुम्ही आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यमानता दिवशी या लोकांच्या म्हणजे आपल्या या टीमच्या मागे एक सपोर्ट म्हणून उभे आहेत. काय सांगाल, काय भावना आहे तुमची नेमकी? खरं तर आमचा समाजकार्य विभाग सायबर महाविद्यालय आहे. आमच्या विभागाची शिकवणच अशी की माणसाला माणसाप्रमाणे वागावं. पारलिंगी समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्याला वेगळ्या प्रकारची वागणूक असेल, त्यांच्याकडे दृष्टिकोन वेगळा असेल, त्या खऱ्या चुकीच्या गोष्टी त्यांना एक सामान्य माणूस म्हणून, सर्वसामान्य माणूस म्हणून बघणं अपेक्षित आहे. तर मला असं वाटतं आजचा जो दिवस आहे तो यासाठी साजरा केला जातो सगळ्या जगभरामध्ये की आज संपूर्ण समाज किंवा समाज नाही तर समाजातील बाकीच्या घटकांनी पण त्यांनी त्या श्रममधले येऊन या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साथ देणं अपेक्षित आहे. जोपर्यंत आपण समाज म्हणून साथ देत नाही, त्यांना पॉझिटिव्ह घेत नाही, तोपर्यंत मला असं वाटत नाही की हे सगळं चित्र बदलेल. आणि कोल्हापूर हे कुठल्या पण गोष्टीसाठीचं त्याला म्हणतो ना एक प्रेरणास्थान आहे. त्यामुळे ताराणीच्या पुतळ्याला साक्ष ठेवून आपण या सगळ्या गोष्टी आज करतोय. वेगळ्या चौकात जाऊन लोकांच्या संदर्भातला अवेअरनेस करतोय. हे फक्त आजच्यासाठीच नाही तर वर्षभर विविध उपक्रम संघटनेमार्फत, संस्थेमार्फत घेतले जाणार आहेत. तर त्याला सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढीच फक्त माफक अपेक्षा आहे. आज टीम युवांकुर आणि कोल्हापूर शहरामधल्या विविध
क्षेत्रामधून आलेले सर्वच आमचे साथी यांनी आज आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर विजिबिलिटी दिवसानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्र आलोय. याचा उद्देश हाच आहे की समाजामध्ये जो तृतीयपंथी घटक आहे किंवा जो पारलिंगी घटक आहे त्याला समाजामधून एक्सक्लूड केलं जात आहे आणि त्याचंच समाजामध्ये समावेशन करण्याची जी प्रवृत्ती आहे ती समाजामध्ये वाढण्यासाठी, ती प्रत्येकामध्ये वाढण्यासाठी की हा समुदाय देखील मानवच आहे हा विचार पुढे नेण्यासाठी हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. आणि त्याचबरोबर या पोस्टरच्या माध्यमातून आपण सर्वांच्याच मनामध्ये असा विचार पेरण्याचा प्रयत्न करतोय की जसा स्त्री पुरुष आहे तसाच आपण तृतीयपंथी देखील समुदायाकडे बघताना बघितलं पाहिजे. आणि आपण जिथं फक्त आणि फक्त त्यांचे आशीर्वाद घेतो, त्यांच्या पाया पडतोय आणि काही पैसे द्या जेणेकरून आम्हाला आशीर्वाद मिळेल एवढाच तो विचार आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे माणूस म्हणून बघत नाही किंवा त्यांना असणारे जे हक्क आहेत, त्यांना जे असणारे अधिकार आहेत ते त्यांना माहीत नाहीत किंवा त्यांना असून देखील आपण माणूस म्हणून त्यांना ते देत नाहीत. तर या बाबतीमध्ये आपण सर्वांनीच काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या समाजामध्ये अशाच प्रकारचा अवेअरनेस पसरवण्यासाठी आपण टीम युवांकुर म्हणून देखील बरेचसे उपक्रम घेत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथं एकत्र आलोय. याचाच दुसरा भाग म्हणजे आपण दाभोळकर कॉर्नर देखील तिथं देखील असंच करणार आहोत. आणि याच्या सर्व आज अवेअरनेस प्रोग्रामचा जो आपण म्हणूया की सांगता आहे ती रंकाळ्यावरती होणार आहे. आणि एकच शेवटी सांगतो की समाजामध्ये आपण या सर्वच घटकांना बघताना एक समानतेचा विचार म्हणून बघितलं पाहिजे आणि या दिवसानिमित्त देखील हाच विचार प्रत्येकाने आपापल्यामध्ये समावून घेऊन या सर्व घटकांना समाजामध्ये समाविष्ट करून घ्यावं एवढीच एक अपेक्षा आहे. नाव अश्विनी यशवंत. मी पण अनामिका फाउंडेशन कडून काम करत असते. मी फील्डवर ह्या मैत्री संघटनेला 2 वर्षामागे सायबर कॉलेजची विद्यार्थिनी असताना केलेला आहे. आता आपण जे म्हटलं की समान हक्क मिळाले पाहिजे, इक्वॅलिटी, त्यांना खरंच इक्वॅलिटी हवी आहे. आपण फक्त बोलतो पण आपण रुजवत नाही आणि ही सुरुवात जर मी माझ्यापासून केली म्हणून आज असे कित्येक जणांनी आपल्यापासून सुरुवात केली तर नक्कीच पारलिंगी समुदायाला लवकरात लवकर जो मिळायचा तो न्याय आणि हक्क मिळेल अशी माझी आशा आणि अपेक्षा अशी आहे की आम्ही आज थोड्या संख्येने आहोत पण ह्याच्याही संख्येने पुढच्या वर्षी बदल व्हावा आणि वाढ व्हावी अशी आमची अपेक्षा सगळ्या टीमकडून आणि मी तुमचे आभार मानते. ट्रान्सजेंडरवरती जे बिल पास झालंय काय त्याबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही पारलिंगी हा शब्द तर नाही आहे पण स्त्री पुरुष समानतेप्रमाणे आम्हालाही सगळे हक्क दिलेले आहेत. तर आम्हाला सगळे अधिकार पण तुम्ही देता. आज मी रोटरी क्लबमध्ये, नारायणी फाउंडेशनमध्ये आज मी युवक युवतींच्या बरोबर जे काम करतोय काय तर तिथं एवढं सगळं मी बहीण भाऊ ह्या नात्यानेच आम्ही सगळे आनंदाने पूर्ण फॅमिलीसारखे आम्ही असतो. आणि जे बिल पास केले की आम्हाला पूर्ण हे करून मेडिकल सर्टिफिकेट देऊनच मग तुम्ही ट्रान्सजेंडर आहात हे तर हा कुठला अधिकार आणि हा कुठला नियम लागू केला सरकारने ह्याची मला आधी घोषणा द्यावी. मी पूनम सुळगावकर, सोशल वर्कर फाउंडेशन दक्षता समिती महाराष्ट्र राज्य. दक्षता समितीच्या अंतर्गत आपण तृतीयपंथीसाठी जितकं करता येईल तेवढं आजपर्यंत केलेलं आहे. आपल्याला सांगायचं म्हणजे की तृतीयपंथी हा वर्ग जो आपल्याला समाविष्ट करून घेण्यासाठी तो आतोनात झटत आहे की त्याला जी झटण्याची पण काही गरज नाही की ते पण एक हाडामासाचे मनुष्य आहेत, त्यांना पण भावना आहेत. पण त्यासाठी जर एखादा वर्ग सातत्यानं जर तुमच्याकडं आम्हाला तुमच्या समाविष्ट करून घ्या म्हणत असेल तर ही आपल्याला लाजिरवाणी गोष्ट असली पाहिजे. आता जर बघितलं तर आपल्याकडं तृतीयपंथी समाज हा बऱ्यापैकी हा स्वावलंबी झालेला आहे आणि इथून पुढेही त्यांनी स्वावलंबी व्हावं ह्यासाठी सोशल वर्क फाउंडेशन बाकीचे जे असतील त्यांच्याकडून आमच्याकडनं सगळ्या पद्धतीनं सहकार्य लाभणार आहे आणि त्यांना शुभेच्छा इथून पुढच्या सगळ्या कार्यासाठी. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.